नावाचा अर्थात सत्याचा वाणी परमेश्वर पात्र परिचय महाराज चंद्रसेन, संदीप नारायण वाघे, राजकुमार विजय, अक्षय अर्जुन गाणेकर, राजकुमारी विजया, अंकित शिवराम वाघे, सूर्यसेन काकाश्री, संतोष पवन वाघे, ठाकूर जगीरा, प्रकाश गोपाल वाघे, राजपुत्र शिवसेन, विश्वास वसंत वाघे आणि हवालदार काळू आणि बाळूच्या भूमिकेत हवालदार काळू, योगेश वसंत वाघे, हवालदार बाळू, शैलेश शिवराम श्री पेन्माई देवी नाट्य नमन मंडळ मौजे निर्वाळ राजगादीची लालसा अर्थात सत्याचा वाली परमेश्वर, सत्याचा वाली परमेश्वर। देशाचे आम्ही शूर शिपाई, भिनार नाही मरणाला, भिनार नाही मरणाला, लढू देश संरक्षणाला, भिनार नाही मरणाला, लढू देश संरक्षणाला। नवीन आणलाय करून होय काय? अरे वा, पेटा पेटा बघूया. लाव काय? लाव लाव. आग लावू? लाव लाव. घ्यायला लाव, मला लावशील नाही तर.
जाऊ काय लाव. मी याला पेटेवर लाव लवकर. धूळ कुठं काढशील पण ते मी इकडून काढतो, तू लाव. आतमध्ये ओढू नको नाही नाही, मी बरोबर ओढतो, सोडतो. घे 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 अरे पेटवते. आला धूर, आला आला. अरे धूर कुठे येतोय धूर लावून येतोय. काय खाल्लं काय येतोय खाल्लंय तो. अरे नाही, मी तो वरून काढतोय. तो हात खाली पकडलास ना हा? तो धूर खाली गेला अच्छा, अच्छा. मला वाटलं खाल्लं गेला ना तो नाही झालं नाही, काय धूर वरून येतोय रे. मी काय म्हणतोय? हा जरा सिंहासन मऊ वाटतंय. हा जरा बसू बघतो. बस बस आता कोण आलं तर सांग मला. मी कुठे येणार नाही ते जरा धुरं तिकडे काय अरे हुशार अरे झोपलास का काय आहे. जागा आहेस ना गडगडाट चक्रीवादळ आणि थंडीचं वावटळ. एक गर्जनांचा आक्रोश आणि थैथयाट करणारा जोरदार गारांचा पाऊस आणि खवळणाऱ्या समुद्रांच्या लाटा. यामुळे गणपतीला हादरे बसून त्या हातात निर्माण होणाऱ्या वादळी वादळामध्ये घरांची छपरे, गुरढोरे, माणसे ज्याप्रमाणे अवकाशात उंच भिरकावली जावी त्याप्रमाणे नव्हे का मृत्यूत्व. रजंट्या उन्हामध्ये ज्याप्रमाणे सूर्य देवाकडे कोणी ताट मानेने पाहण्याची हिंमत करत नाही तशीच हिंमत आजपर्यंत या सूर्य सेनाकडे कोणी ताट मानेने बघण्याची हिंमत केली नाही. सूर्यसेन म्हणतात या नटाला. गेले कित्येक वर्ष परकीय राष्ट्रात आमच्या दादासाहेबांच्या आज्ञेने युद्ध शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो आणि आज पुन्हा वेगवेगळ्या युद्धामध्ये पारंगत होऊन या ठिकाणी चंदनपूर सगळे झालेला राज दरबारी जाऊन केव्हा एकदा आमच्या दादासाहेबांना भेटेन असे मला झालेलं आहे. प्रथमतः राज दरबारी कोणी रक्षक आहेत का याची खबर नाही. कोण आहे द्वारावर? मी म्हणतो आहे कोण आहे द्वारावर? अरे कोण आलाय रे बाबा आता येऊ नको 4 दिवस तापता गावात आता कोण तुला भंगार देईल का नाही मला ओळखली नाही. तू 4 दिवस काय गावात येऊ नको अरे मला ओळखलीच नाही. सूर्यसेन म्हणतात. गावात येऊ नको भंगार कोण तुला देईल का नाही म्हणजे मी कोण? तू भंगारवाला ना कोण? अरे हा भंगारवाला मग कोण तू बट्टरवाला तू बट्टरवाला येतो ना नाकीत घेऊन तो गाठ माझ्या काही लक्षात ठेव. तू पण नाही म्हणतो सूर्यसेन म्हणतात मला. बट्टरवाला पोरामध्ये बट्टरवाला नाही बट्टरवाला नाही कोण म्हणालं? ही पोरा नाही. आता या समतेरीची गाठ नाही. लक्षात ठेवा त्या खंच्याची गाठ आहे. ठीक आहे, तुम्हाला नंतर बघून घेईन. पहिल्यांदा याला बघून घेतो. मी काय म्हणतो या पोराला घाबरवून तुझं बट्टर घ्यायला कोण सूर्यसेन म्हणतात आम्हाला. तू भंगारवाला पण नाही बट्टरवाला पण नाही तू कोण सूर्यसेन. अरे कोण सूर्या सूर्यसेन हा चंदन नगरीचे राजे चंद्रसेन हा त्यांचा पाठचा भाऊ. पाठचा होय. हो पाठवून किती नंबर पाठवून? किती नंबर अरे ते 1 नंबर आणि मी 2 नंबर. आम्ही फक्त दोघेच भाऊ. दोघं तुम्ही होय. राजे दरबारी आहेत. छे अरे देवा याला सांगू कसं सांगू राजे दरबारी आहेत का?
अरे ये भाऊ उठ ये. काय? अरे रक्षक, तुम्ही आता आलो बरोबर आहे. होय. मी पुढच्या दारावर आहे. तुझं नाव मी बाळू. आणि दुसरा काळू मागच्या दारावर आहे. मागच्या दारावरती हो, हो. आहे. ठीक आहे, मी त्याला नंतर पाहून घेईन. हा. पहिल्यांदा राज दरबारात जातो जा, जा. आणि राजांची खबर घेतो म्हणजे मागं जातो. भावाली होतं. ठीक आहे, बंद करून राहिलो. तुझ्या पाहण्यावर खातोय. आज खातोय दारावर होतो, खातोय. बरं. दादा साहेबांचा विजय म्हणणार तरी या सिंहासनावरती पाहतो तर काय, हा दीड दमडीचा नोकर आज राज सिंहासनावरती बसलेला आहे. नुसताच राज सिंहासनावरती बसलेला नाही तर तो विडीचे झुरके ओढतोय आणि तो हे देखील बटर खातोय. माझ्या अंगावरती विडीचे झुरके. आणखीन पण खाऊ दे. ठीक आहे, एवढी नजर गेली आहे. इथपर्यंत नजर गेली की थोडीशी एक प्रश्न विचारून आजमावून पाहतो. पहिल्यांदा त्यांना मुजराक करून तर पाहतो, पाहूया काय उत्तर येतं. करा करा. दादासाहेबांचा विजय असो. कोण? दादासाहेबांचा विजय असो म्हणा. आशीर्वाद बेटा. या हरामखोराने मला आशीर्वाद दिला. ठीक आहे, त्याला बघून घेतो. एक शंका त्यांच्यापर्यंत घेऊन जातो. महाराज, बोल बेटा. हा याचा पोरगा. अहो, मी एका गरीब शेतकऱ्याची एक समस्या घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे आणि त्याचं मला उत्तर हवं आहे. ते आणि कोणते? एक गरीब शेतकरी शेतावरती अरण्यात जात असताना अरण्यात एका गुंडाने त्या शेतकऱ्याची बायको पळवून नेली आहे एका गुंडाने शेतकऱ्याची बायको पळवून नेली आणि तो बाहेर आपल्या प्रवेशद्वारापाशी बिचारा धाय मोकळून रडतो आहे. आता त्या शेतकऱ्याने काय बरं करावं? अरे त्याची बायको पळवून नेली, तुझी ना तेवढी जळते. अहो, पण तो बिचारा रडतो आहे ना, त्या बिचाराने काय करावं अशा परिस्थितीत? काय करावं? हो, त्याची बायको त्या गुंडाने पळवून नेली आहे. एक काम कर, काय करू? आमचा बाळू आहे ना त्याची घेऊन जा. अरे माझं त्याच्यात काय झालं? मी कुठली घेऊ? त्या बाळूची. हो, आणि मग तो बिचारा बाळू काय करेल? एवढेच ना. होय. अरे बाळू माझी दे. नको बुवा. त्या पाया पडतात. तुझी आली बायको. त्या शेतकऱ्याला बाळूची बायको, बाळूला तुझी बायको. हो, आणि मग बायको विना तू बरं काय करशील? बायको विना कसं? मी तुझी आणि बटर टोस्ट सगळंच निघालं. तुला काय सांगत नव्हता काय? तुझी एवढी हिंमत केली कशी या चंदनपूरच्या सिंहासनावरती बसण्याची? तुम्ही पुढे या. पुढे काय या. झालं माहिती आहे मला का? गंमतच माहित नाही. काय झालं? अहो, सिंहाचा पाय तेव्हाच पडला होता ना. त्याचा पाय मोडण्याचा आणि या काळून या सिंहासनावरती बसण्याचा अहो, काय? सिंहाचा पाय पडला म्हणजे बसून बघायला नको. काय दुसरं का हलतंय? दुरुस्त करून आणला होता. दुरुस्त करून आणलाच म्हणून ती हा. बसून बघत होतो. व्यवस्थित आहे की नाही त्याची हा, खात्री खात्री करायची. करा. आणि मग हे केव्हा सांगणार? आता हे हा जर झोंबा अवघड सांगू सांगत मी? असेल, हा? तर या हंटरचे वाट तुझ्यावरती उभारावे लागले अरे नसते. सांगायच्या अगोदर सगळं पडकं बाहेर काढलं. अरे याचा बटर सुचवली. राजाला तुम्ही कोण? म्हणजे मला तुम्ही ओळखले नाही आणि ह्याला ओळख सांगितली नाही. पाठचा भाऊ म्हणून सूर्यसेन. सूर्यसेन? अरे महाराज आपले महाराज ना त्यांचे बापू भाऊ म्हणतात सूर्यचे. सूर्या? मी तर बुवा कधी बघितलेलं पहिल्यांदा मला बघितलं. तो क्रिकेटर सूर्या माहिती आहे. हा सूर्या कोण? अरे बरोबर आहे तुमचं. ज्यावेळी 10 वर्षापूर्वी मी या ठिकाणाहून परकीय राष्ट्रात गेलो त्यावेळी तुम्ही नोकरीला नव्हता हो. आणि तुम्ही आता नवीन आहात नवीन. म्हणून तुम्हाला माहिती आहे. होय. माझं नाव सूर्यसेन. ठीक आहे मग. राजे दरबारी नाहीत म्हणून त्यांना फक्त एक निरोप द्या. ठीक आहे. आपला पाठचा भाऊ आज परकीय राष्ट्रात शिक्षण घेऊन पुन्हा राज दरबारी आलेला आहे आणि तुम्हाला तो पुन्हा 12 वाजता दरबारात भेटण्यासाठी येणार आहे. एवढाच त्यांना निरोप द्या. एवढंच तुला माहिती आहे ना? ठीक आहे, तुझ्या लक्षात राहील ना रे? आता ठेवायला पाहिजे बुवा.
बघू हो हो ठीक आहे चल हो मी माझ्या महालात जात आहे. येतो होय महालाच्या दिशेने जात आहे हा. आणि पुन्हा 12 वाजता येणार आहे. मला त्याला निरोप द्यायचा ते तोच म्हटलं. येतो काय म्हणाला? येतो तुम्ही अरे येतो म्हणजे जाताना जातो म्हणण्याची पद्धत नसते आमच्या असं. येतो म्हणण्याची असं पद्धत असं असं येतो म्हणण्याची पद्धत आहे. येतोच मी. या अरे बॉ काय धुमाकूळ घातला कुठे यानं माझे नानकी सुचवला तुझं पाठव सुचवला अरे एवढा उशीर होतो कुठे आहे? तो ठीक बारा आहे. हुशार मी काय म्हणतो महाराज कधी पण येतील बारा हुशार हे पंढरीनाथा पांडुरंगा तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार. चंद्रपुराचे राज चंद्रशेखर ते आम्हालाच वाटतं आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने आमचे राज्य किती सुख आणि समाधानाने चाललं आहे. परंतु होय राज दरबारी राज सेवकांचा पहारा कोणत्या तऱ्हेने चालला हे पाहिलं पाहिजे. कोण आहे रे द्वारावर? महाराज आशीर्वाद राजसेवक बोला महाराज. आपला पहारा कोणत्या तऱ्हेने चालला आहे? बरं अगदी आनंदी आनंदी चालला आहे. अरे छाय तुमच्यासारखे शूरवीर असताना आम्हाला कसली आहे चिंता. होय महाराज. राजसेवक बोला महाराज. आपल्या दरबारी कुणी आलं होतं का? होय महाराज. दरबारी ना होय कोण? आपले मागचे भाऊ सुरेश आहे. होय. अरे काय म्हणताय आता काय जेवून गेले. असं म्हणताय होय. जा ताबडतोब त्याला दरबारी बोलवून घ्या. ठीक आहे महाराज. त्याचबरोबर राजकुमार विजय आणि विजया या दोघांनाही बोलवून घ्या. ठीक आहे महाराज. चालव हे काळू. काळू हे काळू मी हो, काय काळू. म्हणतो बोल. त्या भावा त्या आला बटर सुजवायला त्याला मी काय सांगण्यात जाण्याचं नाही. त्याला मी जातो तू जा बोलवायला. बुवा. तू राजकुमार घेऊन ये. मी येतो आणतो. येत आहे. येत आहेत आशीर्वाद आहे पिताजी. कसं आहे काय की राजदरबारी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? विजय अरे चिंता करू नको. कारण अगदी साधा आणि सोपं आहे. कोणतं असं कोणतं कारण आहे सांगतो तुला. त्याचबरोबर तुमचे काका परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आपल्या देशात आले. त्यांनाही बोलवणं केलंय बघ. येतील दादासाहेबांचा विजय अरे सुरेश माझ्या पाया कुठे पडतो ये. अरे एवढ्या वर्षाने तो आपल्या राष्ट्रात आला आहे. ये आपण गळा भेट घेऊ. दादासाहेब बऱ्याच वर्षाची भेट झाली. बऱ्याच वर्षाची भेट झाली. बोला दादासाहेब. अरे तुला अडचण तर कोणती आली नाही ना? दादासाहेब आपल्या परवानगीने गेले 10 वर्ष परकीय राष्ट्रात युद्ध शिक्षण घेऊन आलो आहे. बरोबर आहे. मग ते तलवारबाजी असू दे, गदाबाजी असू दे, होय. मुष्टी युद्ध असू दे किंवा अन्य काही असू दे, खरं आहे. सगळ्या विद्येत पारंगत होऊन पुन्हा हा तुमचा पाठचा भाऊ आपल्या दरबारात प्रवेश करता झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला या राज्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि जर का आलं तर हा सुरेश तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही आता बिनधास्त राहा. बरोबर आहे. विजय आणि विजया बोला पिताजी. हे पहा हे तुमचे काका आहेत. काकासाहेब म्हणजे त्यांनी विजय बाळ विजय आणि बाळ विजया काकांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. पिताजी आता आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. होय, बरोबर आहे. शत्रूने जरी आपल्या हल्ला केला तर काकासाहेबांसारखे शूरवीर आपल्या राष्ट्रात आहे. होय होय बरोबर आहे विजय. दादासाहेब केवढी ही बालकं लहान होती होय. आणि आता लगेचच हा म्हणता ही मोठी झाली. अरे तू एवढ्या वर्षाने आलास होय बरंच झालं. माझी अशी इच्छा आहे की विजय याला राज्याभिषेक करावा असं मला वाटतंय. काय म्हणता? होय. हे सगळं राज्य आहे कारभार आहे ते त्याच्यावरती सोपवायचं असं मी म्हणतोय. दादासाहेब एवढे तुम्हाला वयोवृद्ध झाल्यासारखे वाटतात का? आणि एवढ्या लहान वयामध्ये बाळ विजयच्या हातामध्ये ही राजदरबाराची सूत्र देतात. होय. अरे आता हे सगळं राजकारभार सांभाळणं मला भरपूर कठीण जातं बघ. आणि म्हणून हा मी विचार केला. तुझं काय मत आहे बरं? परंतु आपण बाळ विजय या आणि या सगळ्या दरबारी असणाऱ्या रक्षकांची त्यांचं काही अरे होय. आजमावून पाहिलं. सुरेश तू आता आलायस ना घे ना तू विचारून घेताना. बाळ विजय बोला काकासाहेब. तुमचे पिताजी म्हणत आहेत की तुमचा लवकरच राज्याभिषेक करावा. या बाबतीत आपलं मत काय ते सांगावं. काकासाहेब जर पिताजी म्हणत असतील तर मी राज्याभिषेकासाठी तयार आहे. होय काकाजी. बाळ विजया
तुझं बरं या बाबतीत काय म्हणणं आहे? पिताश्रींची इच्छा आहे तशी पूर्ण व्हावी. सुरेश लक्ष काळू वाळू महाराज जरा पुढे या तुम्ही. काय म्हणतं? ती बारकी परत त्याच्या गादीवर बापल्या गादीवर बसताय, तुम्हाला का कुटकुटतोय? अरे पण मी तुमचं मत विचारतो आहे ना. आम्हाला काय वाटणार, बापाच्या मागं पोरगा. म्हणजे तुमची या हो मग. दादासाहेब, बोल सुरेश. आपण जर म्हणत असाल की तुमच्या विजयला राज्याभिषेक व्हावा, होय. तर हा काका विरोध करणारा कोण आला? हो द्या तुमच्या मनात आहे. असं म्हणतोयस ना? एखादा लवकरच शुभ मुहूर्त बघा होय. आणि बाळ विजयला राज्याभिषेक करून टाका. आम्ही आहोत तुमच्यामध्ये. राजसेवक बोला. ऐकलत ना? हो हो राजपेक्षा याला लागत तयारीला. हो करतो. दादासाहेब, बोल सुरेश. तुमच्या मनासारखं झालं ना. होय. आता एक माझी इच्छा छोटीशी आहे, ती पूर्वा म्हणजे आणि झाली. कोणती इच्छा अशी आहे? गेले परकीय राष्ट्रात राहत असताना होय. कित्येक वर्ष आपल्या कुलस्वामींचं दर्शन घेतलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं आज आपण आपल्या कुलस्वामींच्या दर्शनाला जाऊया असं म्हणतोय. आणि त्या देवीचा आशीर्वाद आपल्या मार्गी पाळून घेऊया. बरोबर आहे तुझं मत. ठीक आहे, आपण सर्वच जाऊया ना. पिताजी, तुम्ही म्हणताय आता माझा राज्याभिषेक होणार, मला देखील त्या देवीच्या आशीर्वादाची गरज आहे, तेव्हा मी म्हणतोय आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. विजय आणि विजया, तुम्ही आमच्या सोबत येण्याचा हट्ट करू नका. आणि आज ना उद्या तुम्हाला राज्याभिषेक होणार आहे. राजकारभार कोणत्या पद्धतीने चालवला जावा याचं तुला शिक्षण घ्यायचं आहे. त्यामुळे आजचा दिवस जणू काही तुला ही संधी आली आहे समज, आणि आजचा दिवस तू राजकारभार सांभाळ. आम्ही लगेच भाऊ भाऊ त्या कुलस्वामीचं दर्शन घेतो आणि सूर्य मावळण्याच्या आतच दरबारात प्रवेश करतो. फक्त तुझी काही हरकत नाही ना? काकासाहेब, तुम्ही म्हणताय ते देखील योग्यच आहे, तेव्हा लवकरात लवकर देवीचं दर्शन घेऊन माघारी या म्हणजे झालं. काही काळजी करू नका दादासाहेब. होय. आजचा दिवस आपला बाळ विजय राजकारभारची सूत्र सांभाळतील आणि हे काळू वाळू आम्ही खंबीर आहोत. चला. राजसेवक बोला बरं. लक्ष असू द्या. हो हो येतो आम्ही. आम्ही ऐकतो काय? आणि विजय येतो म्हटलं. चला होय. दादासाहेब. चल सुरेश. आपल्याला लगेचच आपल्या देवीचं दर्शन घेऊया आणि आपण दिलेला शब्द पाळून सूर्य मावळण्याच्या आतच दरबारात प्रवेश करू. होय होय ठीक आहे. चला चला. तर. रक्षक हो. बोला राजकुमार. काकासाहेब, पिताजी देवीच्या दर्शनासाठी गेले. होय. सर्व रात्र जबाबदारी आपल्यावर आहे. हो तेव्हा पाळा सेवा. हो पाळायचा हुशार. ठीक आहे, येतो आम्ही. या या. वर्गाला हुशार हा? होय होय. बापाच्या मागं गादी चालवायची आहे. बरोबर. खायची गोष्ट आहे काय? काय? मी काय म्हणतोय, हा. आपल्यावरती हा. तयारी संपवली पाहिजे ना राज्याभिषेकाची. मी काय म्हणतो, काय? बंदुकीत बाळ आहे का बघून येऊ. बंदुकीत बाळ? हो. ठीक आहे चल. अरे पारा ठेवायचा आहे ना. होय होय. मग आणि थोडी टाईमवर मारले चल. ही आपण मारूच रे. चल 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 चल. दादासाहेब, बोल सुरेश. खरोखरच आज आपण धन्य धन्य झालो. खरं? आई कुलस्वामीचं दर्शन आज तुमच्यामुळे आपणा दोघांना झालं आणि तिचा आपल्याला पूर्णतः आशीर्वाद होय आहे. होय. बरोबर. मनाला किती आनंद वाटते. होय. त्याबरोबर त्या मावळणाऱ्या सूर्याकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. आपण बाळ विजय आणि विजयाला शब्द दिलेला आहे. सूर्य मावळण्याच्या आत आम्ही दरबारात प्रवेश करतो. चल. त्यामुळे चला लगेच दरबाराच्या दिशेने चल, चल. वाटचाल करूया. काळू चाय पिया गेलाय तर राहिला कुठं? अरे अरे होता कुठं? मी चहा प्यायला गेलो होतो. हो. पण तो ऑर्डर केला तर लगेच जाऊन परत या. परत जायचा? हा, तू लगेच का आला? अरे सुरेश, बोला दादासाहेब. माझा घसा पण कसं सुकत चालला आहे.
ठिकाणी कुठे नदी नाही की ओढा नाही, पाण्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला मिळणार नाही. काही अंतरावरतीच आपलं राष्ट्र आहे. आपण लगेचच राष्ट्राच्या दिशेने जाऊया. चला तर मग जाऊ. हो, सुरेश बघ रे, इथे जरा जवळ कुठे पाणी मिळत असेल ना तर जा तू घेऊन ये लवकर. माझं कसं एकदम कसं सुखत आलाय बघ. ठीक आहे. एवढा जर तुमचा जीव कासावीस झाला असेल तर या वटवृक्षाच्या छायेखाली तुम्ही विश्रांती घ्या. कुठे जवळपास ओढा दिसतो का बघतो आणि लगेचच आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करतो. होय, बसा निवांत या. जा लवकर ये. हा सुरेश पाणी आणण्यासाठी गेला आहे, अजूनपर्यंत कसा आला नाही. अरे सुरेश ये लवकर ये रे. दादासाहेब, कोण आलास तू? होय. आण ते दे आपण लवकर. इथे बावरे बावरे झाला. जीव तुमचा एवढा अरे कासावीस होय. झाला. केवळ पाण्यामुळे. होय होय घ्या. आण. आणि लगेच तुमची तहान भागून टाका. होय. घ्या. आणलेले सर्व पाणी पिऊन टाका आणि लगेचच आपण आपल्या राज दरबाराच्या दिशेने जाऊ. तूही घे ना थोडं पाणी, तुलाही ताण लागली असेल. नको दादासाहेब, या ओढ्याच्या ठिकाणचं पाणी प्रथमतः मी तहान भागून घेतली आणि हे तुमच्यासाठी आणलं. असं म्हणतोय. त्यामुळे आपण लगेचच घेऊन टाका म्हणजे झालं. काय दादासाहेब? अरे सुरेश हे पाणीच आहे ना? का? अरे मला पण डोळ्यासमोर पूर्ण अंधार येतोय बघ. काय बरं झालं आपल्याला? अरे काय होतंय हेच मला कळत नाहीये बघ. अजून पाणी प्या म्हणजे तुमची तहान भागेल. हे आणि तुमचा कासावीस झालाय म्हणून तुम्हाला कदाचित तसं वाटत. नाही रे सुरेश अरे मी मरतोय की जगतोय असं वाटतंय मला बघ. अरे नक्की काय होतं ते? काय म्हणता? तुम्हाला कसं वाटतंय आता? अरे मी जगतोय की मरतोय असं मला वाटतंय. जगतोय की मरतोय? दादासाहेब, आता तुम्हाला अहोदाहो करण्याची वेळ नाहीये. आता तुम्ही नव्हे, तू मरणारच आहेस. काय बोलत आहेस? दादासाहेब, हे पाणी नव्हतं, त्या पाण्यात घालवण्यात आलेले विष होतं. आणि विषयुक्त हे पाणी तुम्हाला दिले म्हणूनच तुमचा अरे काय केलंस हे? तुमची घटिका भरली आहे आणि काही वेळातच तुमचं देहावसान होणार आहे. अरे सुरेश तुला हवं होतं तरी काय माझ्याकडून? जे हवं होतं ते मागायचं, मी ते तुला हसत दिलं असतं. दादासाहेब, ज्यावेळी परकीय राष्ट्रातून शिक्षण घेऊन आलो, मला वाटलं आपण वयोवृद्ध झाला, तुम्ही सर्व सत्ता माझ्या हवाली करणार. परंतु नाही, तुम्ही तुमच्या मुलालाच राज्याभिषेक करायचा ठरवलात ना, मग गोवा आपल्या मरणाची बळं. तुम्ही माझ्या पुढच्या तू राज्याभिषेकाचा पाठचा भाव असून आज भावाच्या मनावर उठलायस. अरे किती नीच आहेस तू. होय, किती क्रूर आहेस रे. काही म्हणा, केवळ एकाच गोष्टीसाठी, या राजगदीच्या लालसेसाठी काही रे सुरेश. सूर्यसेनाने हा डाव आखलेला आहे. गोवा आपल्या करण्याची बळं. हे केलंस ते चुकीचं केलं आहेस. काही म्हणा, अरे सुरेश चाललो मी माझ्या पुढच्या मार्गाने. अरे मेलो अरे सुरेश. आपले पिताजी काका सर गेलेला खूप वेळ झाला. सूर्यास्ताची वेळ आली, अजून कशी आले नाही. होय दादाश्री, खूप वेळ झाला, अजून पिताश्री आणि काकाश्री घरी आले. राजकुमार तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. वाट पाहूया. येतील येतील.
विजय आणि विजया. कोणता काका काकाश्री? बरं झाला तरी काय? तुमच्या पिताजींना मी या ठिकाणी सुरक्षितपणे आणू शकलो नाही, मला माफ करा. माझ्या पिताजींचं देहावसान झालं. काय? अरे काय म्हणतोय का ताळू? बाळ विजय आणि बाळ विजया, बाळ विजय विजया, मला माफ करा. मी तुमच्या पिताजींना सुरक्षित आणू शकलो नाही. उठो, उठो. तुम्ही जे या आई बाबांना आपण सोडून आलो, सोडून आलो. अरे देवा, कोणत्या जन्माचा बदला घेतोय रे? लहानपणी आमच्या आई आमच्यापासून दूर केली आणि आता बापाची माया देखील आमच्यापासून दूर केली रे. कोणत्या जन्माचा बदला घेतोय? रक्षक, या बाळाला सावरा. मलाही फार दुःख झालं आहे माझा भाऊ गेल्याचा. उठा उठा ना. हो पण झालं तरी काय? सांगतो. सांगा. बाळ विजय काकासाहेब, आणि विजया सावरा स्वतःला. काकासाहेब, तुम्ही तर आमच्या पितरांच्या सोबत होतात, एवढे शूरवीर आहात आणि आमच्या पितरांना वाचू शकला नाही. हो. अरे झालं तसं. आमच्या दादासाहेबांना तहान लागली म्हणून मी पाण्याच्या शोधात तो गेलो आणि पाणी घेऊन परत येतोय तर काय, समोर वाघांचं टोळकं त्या ठिकाणी आपल्या पिताजीचे लचके लचके पाडत होते. काय काय म्हणता काय? हो. अरे पण ह्याच्यावर कारवाई होती ना, ती काही शोला होती फक्त. अरे रक्षक, बाळ विजय, मी त्या ठिकाणी नव्हतो म्हणून असा हा अपघात मला टाळता आला. काकासाहेब, पण तुम्ही आमच्या पितरांना एकटे सोडून गेला तर कसे? अरे तुमच्या वडिलांची तहान भागवण्यासाठीच मला पर्यायाने जावं लागलं. मी काहीच करू शकलो नाही. मी हतबल झालो. हो, वाघाला त्यांना झाली. होय. अगदी लचके लचके पार पाडून टाकले. विजय या. मला यात काहीतरी काळवेळ वाटतंय. हे दादाश्री, नक्कीच आपले काकासाहेब वाघाची गोष्ट बोलून आपल्याला काय विजय, काय बोलतो आहेस तू? काकासाहेब काहीतरी वगाची काहीतरी अपरित व्हायल्याचं सांगतोय. म्हणजे काय तुम्हाला मायाचं तरी आहे का? काकाश्री, दादाश्री बोलतात ते देखील खरं आहे. कारण पिताश्री एवढ्या लवकर हार मानल्याचे नव्हते. काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. काकासाहेब, आता स्पष्ट तेच बोलतो. पिताजींच्या खुनामागे तुमचा हात आहे. पुन्हा एकदा बोल. काकासाहेब, पिताजींच्या खुनामागे तुमचा हात आहे हे मी ठामपणे सांगतो. अरे मी बोलतोय काहीतरी काढलं आहे. होय. माझ्या पिताजींचा वध होण्यामागे हा पाठचा भाऊ सूर्यसेनच त्या मागे कारस्थान आहे. काय रे विजया? रक्षक, माझा अंदाज खरा ठरला. माझा पण. हा लबाड बोला, वाघांमधून गेला. तुमचा राज्याभिषेक करणार आणि मी परकीय राष्ट्रात येऊन वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध शिक्षण घेऊन राज्यात काय नुसतंच तुमची सेवा करतो. अरे काकासाहेब, तुला राज्य हवं होतं, ही राजगादी पाहिजे होती तर मागून घ्यायची. आम्ही काहीतरी विचार केला असता. नाही, मागून मिळण्याची नव्हती म्हणूनच हे मला कारस्थान लागला. आता या पुढचं हे बऱ्या मुलाने या राजपत्रावरती तुम्ही दोघे विजय आणि विजयानी सही करा आणि त्यात असं लिहून द्या. चंदननगरचे राज्य आम्ही स्वकुशीने आमच्या काकांच्या हवाली करतो. काकासाहेब, हे कधीही शक्य होणार नाही. आमच्या अंगाने जरी तुकडे तुकडे केलेस तरी राजपत्रावर सही होणार नाही. तुला जर राज्यच पाहिजे होतं तर मागून घ्यायचं. त्यासाठी तुझ्या सख्या भावाचा खून केला. होय. काय असं तुझा? हे निका, तुला पुन्हा एकदा सांगतो हे राज्य माझ्या हवाली कर आणि या दरबारी तू सेनापतीची नोकरी म्हणून बजावून घे. काकासाहेब, कितीही काही केलं तरी तुझ्या जन्माची हार मानणार नाही आणि हे आमचे राज्य तुझ्या स्वाधीन करणार नाही. एवढी जर हिंमत असेल तर भिडवूया काकाच्या समजेला. वेळ कशाला? सांभाळ वाढ. Thank you.
काकासोबत युद्ध करायला असं लागला. शक्य जगात नाही. युद्धात हार झाली की नाही? जिंकला कोण? काका. काकासाहेब एवढं शिक्षण घेतलंच, परंतु तुमच्या सख्या भावाचा फोन केला हे काही बरं नाही. अजून शेवटची संधी देतो. युद्धात हरला आहे, शरण जा मला आणि मी सांगेन ते काम पत्कर म्हणजे झालं. कितीही काही केलंस तरी हे आमचं राष्ट्र तुला स्वाधीन करणार नाही. जोपर्यंत अंगात रक्ताचं एक थेंब शिल्लक आहे तोपर्यंत तरी हे राष्ट्र तुला स्वाधीन करणार नाही. राजकुमार, आता गाठ घ्या समजेल नाही तर हंटेश आहे, लक्षात ठेव. ठीक आहे, तुला जे आणि करायचं त्याच्या आहे ते कर. तिच्यावरती वार करून अंगातून रक्ताचे सगळे या ठिकाणी वाहिले जातील, लक्षात ठेव. बोल, ही राजगद्दी माझ्या हवाली करतोस की नाही? बाजूला हो. त्याला वाचवायला जाऊ नको, नाहीतर तुलाही या ठिकाणी. बोल, बोल. लक्षात. किती हाल केले तरी राष्ट्र तुला स्वाधीन करणार नाही. ठीक आहे, एवढी तुझी गमेंट असेल. लक्षात ठेवा, आता राज्य या सूर्यसेनाचं आहे. ही दोघंही मला या राष्ट्रात नको आहेत. नको? त्याला राष्ट्राच्या बाहेर हकलून द्या. कडे करा, बलिदान करा, डाकूच्या हवाली द्या, काही करा, पण ती दोघं या ठिकाणी काम करा. भावाचा लेख नाही. असू दे. मग तो या राजलेखावरती सही करून देत नाही ना, हाकलून द्या त्याला, पण जिवंत सोडू नका, लक्षात ठेवा. इष्ट किती भानगड. इष्ट गावी इष्ट. लक्षात. बोला. या दोघांना या ठिकाणी ठेवायचं नाही. काय करताय ते सांगा, की या संशयीने ए, याचा खर्च या ठिकाणी करू शकतो. नको नको नको. टाकूला बोलवायची. आपल्या याच्यात काही कामगिरी व्हायची ना. म्हणून काढल्यापेक्षा टाकून हवाली गेली बरं वाटलं. होय होय, मी टाकूला बोलून बोलो बोलो बोलो. लवकर टाकूला बोलवून घ्या. हो हो. या दोघांना त्याच्या हवाली करा. ए डाकू जगिरा, जगिरा.
त्या बेड्यापेक्षा गळ्यात अडकवा आणि या राष्ट्राच्या सीमेच्या बाहेर जाऊन त्याचं बलिदान करा म्हणजे दोघंही फार हुशार आहे त्यामुळे बंदोबस्त घेऊन त्याला माझ्या महाराष्ट्रात आहे डाकू त्याचं काम पत्ते करून आल्यानंतर त्याचं त्याला इनाम द्या आणि त्याला रवानगी करा. ठीक आहे. कुठं लाता मारतोय मेरा लात मारे डाकू. तर मोठ्या ठेवलो चल चल आलो की आलो लगेच हा. सांगतो भाई आमचे काकासाहेब 12 वर्षाने आमच्या राष्ट्रात परत आले आणि राजधानीच्या भावाबाई त्याने आमच्या वडिलांचा खून केला असं म्हणताय. आणि आम्हाला राष्ट्रात कोण म्हणते आमचे काकासाहेब सुरेश आहेत कुठे म्हटलं हे सर्व जाऊ दे. ते आम्हाला हात तरी कोण आमचा परिचय अरे मला होत नाही अमरावती राज्य अमरचे त्यांचा पुत्र वीरसेन भाव म्हणतात. खरोखरच नावाप्रमाणे वीर आणि शूर आहे. परंतु आम्हाला काही मदत करशील का? होय माझं कर्तव्य आहे ते. ठीक आहे तू जर आम्हाला मदत केलीस तर माझ्या राष्ट्रातील अर्ध राष्ट्र तुला देईन आणि माझी बहीण देखील आता उपवर झाली आहे तिचा देखील लग्नाचा विचार करायला हवा. असं म्हणताय इच्छा असेल तर करूया आपण. ठीक आहे जर आमचं राष्ट्र आम्हाला मिळालं तर ठरल्याप्रमाणे माझं अर्ध राष्ट्र तुला आणि माझ्या बहिणीचा विवाह देखील तुझ्यासोबत पाहून देईन. ठीक आहे चला तर मग. ठीक आहे चल चल आता आपण आमच्या राष्ट्रावर स्वारी करून जाऊया. चला तर. आमच्या पितृत्वाच्या केलेल्या गुन्ह्याचा बदला घेऊया. होय ठीक आहे चला तर.
आता या संपूर्ण राष्ट्रावर केवळ या सूर्यसेनाची सत्ता असणार. हो. इथे राहा. मी राजसिंहासनावरती बसतो. ठीक आहे. जर का आलं तर लगेचच या सूर्यसेनाला खरीद करा म्हणजे झालं. ठीक आहे महाराज. बसा. मेला टाकू जगीर कम आणि लापडे जास्त. हे महाराष्ट्र आणि आमचा राजवाडा. हे असं म्हणताय. अरे परत आले. आता जाऊ. काका दिवस वाढले आता. होय. काका साहेब. जा जेवा. झोप उडाली याची, झोप उडाली. बोल विजय. अगदी बरोबर बोलतोय. तुम्ही जिवंत कसे? लक्षात. बोला. काय झालं? हे जिवंत कसे? आम्ही पण तेच म्हणतो. काय बोलला? रप्पा काटा. मग हे जिवंत कसे झाले? आता आम्हाला पण तोच प्रश्न पडलाय. हे दोघे जिवंत आणि यात हा दुसरा कोण? कोण आपण? अरे भाऊ नाही. नाही. अरे विष्णूचा पुत्र अमरशेठ म्हणून म्हणतात. अमरशेठ. त्यांनीच वाचवलं. हे आपण आणि आमच्या दरबारात येण्याचं कारण आणि ते देखील या दोघांसोबत येण्याचं कारण तरी का? काकासाहेब, हेच ते शूरवीर ज्यांनी आम्हाला तुम्ही ज्या गुंडाच्या ताब्यात दिलं होतं त्यांच्या ताब्यातून आम्हाला सोडवलं आणि पिताजींच्या मुलीचा बदला घेण्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्र तुमच्या स्वारी करण्यात आलोय. तेव्हा काय आम्हाला हे राष्ट्र सोडून होय. माघारी जा. मला वाटलं या रणभूमीमध्ये तुमचे रक्ताचे पाठ व्हायला नको म्हणून तुम्हाला परकीय राष्ट्रात बलिदान करायला सांगितलं, परंतु जिवंत राहिलं. परंतु आता तुम्हाला सोडणार नाही. प्रथमतः हा जो कोणी राजकुमार म्हणे अमरसेन या ठिकाणी आलेला त्याचा समाचार घेतो आणि मग तुझ्याकडे पाहतो. काकासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. बोला. सत्याचा झुंज येतो.